रोजनामा म्हणजे नेमकं काय? तर कोणत्याही प्रकरणात एखाद्या दिवशी नक्की काय झालं? काय कारवाई करण्यात आली? याचा थोडक्यात लिहिलेला तपशील म्हणजे रोजनामा. बहुसंख्य न्यायालयांमध्ये दैनंदिन सुनावणीनंतर प्रत्येक प्रकरणाचा संक्षिप्तात रोजनामा हा लिहिला जातो. आणि कोणत्याही प्रकरणाची तुम्हाला थोडक्यात माहिती हवी असेल किंवा त्याचं अपडेट ज्याला आपण म्हणतो ते हवं असेल किंवा या तारखेला नेमकं काय झालं, एखाद्या तारखेला नेमकं काय झालं, त्याच्यानंतरच्या तारखेला नेमकं काय होणार आहे किंवा आज काय झालं, पुढची तारीख कशाकरता नेमलेली आहे, या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी रोजनामा वाचनाने तुमच्या पटकन लक्षात येऊ शकतात. बरं पूर्वी कसं होतं, हे रोजनामे हाती लिहिले जायचे आणि ते बघण्याकरता प्रत्यक्ष तिथे जायला लागायचं. पण आता आपली वेबसाईट आहे, ई-कोर्ट सारखं ॲप आहे. इथे बरेचदा अगदी रोजच्या रोज जरी होत नसले, तरी 1-2 दिवसात प्रत्येक प्रकरणाचे रोजनामे अपडेट होत असतात. म्हणजे प्रत्यक्ष न्यायालयात न जाता एखाद्या प्रकरणामध्ये एखाद्या दिवशी काय झालं किंवा एखाद्या प्रकरणांमध्ये ठराविक तारखांना काय झालं, मागच्या तारखेला काय झालं, पुढची तारीख कधी आहे, कशाकरता आहे, काही आदेश झालेले आहेत का? ही सगळी महत्वाची माहिती संक्षिप्त जर तुम्हाला बघायची असेल, तर त्याच्याकरता रोजनामा याचा तुम्ही फायदा करून घेऊ शकता. तपशीलवार माहिती बरेचदा रोजनाम्यातनं मिळत नाही. पण एखाद्या प्रकरणाचा अंदाज येण्याकरता किंवा संक्षेपात माहिती जर आपल्याला हवी असेल, प्राथमिकदृष्ट्या एखाद्या प्रकरणाची माहिती हवी असेल, तर त्याच्याकरता रोजनामा अभ्यासणं, रोजनामा वाचणं हा एक उत्तम प्रकार आहे. शिवाय जे नवेदित वकील आहेत, त्यांना एखाद्या प्रकरणाची वाटचाल कशी होते, कुठले-कुठले टप्पे असतात, कशानंतर काय होतं, कशाच्या आधी काय होतं, या सगळ्या गोष्टींमधले बारकावे केवळ रोजनामा वाचनाने मिळू शकतात, कळू शकतात. म्हणून रोजनामा वाचन ही अतिशय साधी, सोपी गोष्ट जरी दिसत असली, तरी ती एकंदर ज्ञानाच्या दृष्टीने, व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय दूरगामी आणि फायदेशीर परिणाम करणारी आहे. म्हणून ही छोटीशी गोष्ट कायम ध्यानात ठेवा आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या.